आरटीई प्रवेश प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा आरोप, पंचायत समिती सदस्यांचे आंदोलन. गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पंचायत समिती सदस्यांनी केला आहे. पात्र विद्यार्थ्यांकडून कागदपत्र पडताळणी, गृह चौकशी, गुगल लोकेशन आदी कारणांवरून पैशाची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही विद्यार्थ्यांना मुद्दाम अपात्र ठरवून वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना संधी दिल्याचं सांगण्यात आलेलं आहे. या प्रकरणाची जिल्हास्तरीय चौकशी करून पुढील प्रवेश फेऱ्या स्थगित कराव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. पंचायत समितीची मासिक सभा सुरू होताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 7 पंचायत समिती सदस्यांनी अंगावर निषेधाचे फ्लेक्स घालून घोषणाबाजी करत आंदोलन केले. दरम्यान पंचायत समितीची मासिक सभा सुरू होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचायत समिती सदस्यांनी निषेध आंदोलने केली. यावेळी सौ अश्विनीताई सोमनाथ तरस, श्री महेंद्र मेदनकार, श्री निखिल थोरवे, श्री शंकर कावडे, सौ श्रद्धाताई मांडेकर, श्री दिनेश हांडे, सौ मनीषाताई हिले या 7 सदस्यांनी अंगावर निषेधाचे फ्लेक्स परिधान करून घोषणाबाजी करत आंदोलन केले. माणूस त्या ठिकाणी राहतो का हे पाहण्यासाठी 3 वेळा घरी त्यांचा अधिकारी गेलाय. पहिल्या वेळेला गेल्यानंतर थोडा दबाव टाकला, दुसऱ्या वेळेला गेल्यानंतर दबाव टाकला आणि तिसऱ्या वेळेला चिरीमिरी घेऊन त्या मुलांच्या ऍडमिशनसाठी त्यांनी प्रयत्न केले. हा सारासार अत्याचार आहे. गव्हर्नमेंटने असं GR काढलेला आहे का की बा एखाद्या पालकाच्या घरी 3 वेळा जायचं आणि त्याची ते इन्क्वायरी करायची, तो तिथं राहतो का? आता तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी सगळे पुरावे दिलेत आम्ही तिथं राहतोय, तर तुम्ही 3 वेळा त्यांच्या घरी जायचं तुम्हाला अधिकार कोणी दिला? तुम्ही त्यांच्या घरी का गेले याचा पण विचार करायला हवा. आणि याच्या विचारासाठी आम्ही आंदोलन केलंय. गोरगरिबांच्या जनतेवर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी आता गव्हर्नमेंटने 25% राखीव सीट ठेवल्यात. त्या राखीव सीटसाठी स्वतःची आपल्या नातेवाईकांची किंवा आर्थिक व्यवहार ज्यादा देईल त्याची या मुलांना ऍडमिशन देण्यासाठी हे तुम्ही सगळं चालवले का याची चौकशी व्हावी अशी मी सर्वांना मीडियामार्फत विनंती करतो. मी या ठिकाणी सन्माननीय आमच्या सभागृहाचे सभापती सन्माननीय विद्याताई मोहितेताईंना विनंती करतो की शिक्षण विभागाने RTEच्या प्रवेशावरती केलेला भ्रष्टाचार त्वरित जर नाही थांबवला तर याचा खऱ्या अर्थानं खूप मोठा उद्रेक करून तालुक्यामध्ये खूप मोठं आंदोलन उभं करू एवढंच मी या निमित्तानं सांगतो. या ठिकाणी शिक्षण विभागाने RTEच्या प्रवेशावरती केलेला भ्रष्टाचाराचा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.